ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव अमृत बोल. गुरुराया तव स्मरण प्रतापे सकल दुरिते जळाली. गुरुराया तव चिंतन प्रतापे समूळ चिंता पळाली. गुरुराया तव बोध प्रतापे अहम ममता गळाली. गुरुराया तव कृपा कटाक्षे वृत्ती स्वरूपी मुराली. आनंदकंद परमेश्वराने आपल्या आनंदाच्या भरात हे चित्र विचित्र जग उत्पन्न केले. म्हणून या विश्वात जिकडे पहावे तिकडे एक आनंदच आनंदाशी नाना प्रकारचे खेळ खेळण्यात रमलेला आहे असे अनुभवास येत आहे. परमेश्वराच्या रचनेचे जर सूक्ष्म निरीक्षण केले तर तीत अनेक प्रकारचे पाषाण दिसून येतात. त्यामध्ये काही फारच कठीण, काही कमी कठीण, काही काळे, काही तांबडे, काही पांढरे असे विविध रंगाचे आढळतात. काही पाषाण गरिबाची झोपडी बांधण्याजोगे तर काही राजाचे वाडे बांधण्याच्या दर्जाचे आहेत. काही तर पूज्य व आनंददायी अशा आराध्य देवतेची मूर्ती तयार होण्याजोगे आहेत. अनेक जातीचे वृक्ष आहेत. त्यात काही चंदनासारखे अत्युच्च दर्जाचे तर काही कळकासारखे खालच्या दर्जाचे आहेत. काही वृक्षापासून अनेक आकाराची व रंगीबेरंगी फळे निष्पन्न होतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीची फुलझाडे, वेली पण आहेत. त्यापासून अनेक रंगाची व विविध प्रकारच्या सुवासांची फुले निघतात. काही वनौषधी आहेत. त्या हर एक रोग निवारण करण्यास समर्थ आहेत. कृमी कीटकातही अनेक तऱ्हा असून त्यात काही 2 पायांचे, काही 4 पायांचे, काही 6 तर काही 8 पायांचे, काही शेकडो पायांचे तर काही मुळीच पाय नसलेले दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पशु पक्ष्यातही अनेक जाती व नाना रंग असून त्यातील काहींना बिळात राहण्याची तर काहींना पाण्यात राहण्याची, काहींना जंगलात राहण्याची तर काहींना गावात राहण्याची त्याने सोय केली आहे. तसेच त्यांची भाषा, त्यांच्या शरीराचा रंग व रूप याची पण वेगवेगळी योजना केली आहे. मनुष्यामध्येही अनेक रंग, विविध भाषा, रूपातही नाना प्रकार व स्वभावात वेगवेगळेपणा दिसून येत आहे. या सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला आनंदच कारणीभूत असल्यामुळे हे सर्व आनंदरूप आहेत. तथापि प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाणीवेचा अभाव असल्यामुळे त्यांना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. तरी त्यांना आनंदाचे, सुखाचे स्मरण आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्याकडून त्यांच्या त्यांच्या भाषेत मला सुख पाहिजे, केव्हा मिळेल, कोठे मिळेल असे तळमळीचे आलाप ऐकू येतात. परमेश्वराने प्रत्येक प्राण्यांना ज्यांच्या त्यांच्या कृतीप्रमाणे देहरक्षणापुरतीच कमी अधिक जाणीव दिली आहे. त्यामुळे आनंदाचा अनुभव घेण्याची त्यांची ती तळमळ तीव्र होऊ शकत नाही आणि त्यामुळे जन्मभर आहे त्या स्थितीतच त्यांना राहावे लागते. पाषाणाच्या ठिकाणी मुळीच जाणीव नसते, म्हणून केव्हाही ते अचेतनच असतात. वृक्षलतेच्या ठिकाणी थोडीशी जाणीव असते, म्हणून ते जवळपासचे पाणी आकर्षून घेतात. याहीपेक्षा क्रिमींच्या ठिकाणी जाणीव जास्त आहे. त्यामुळे आहार, निद्रा, भय व मैथून या गोष्टींचे त्या स्मरण आहे. पशूंमध्ये जाणीवेचा अंश त्याहूनही अधिक. म्हणून हवे तेव्हा ते पाणी पितात, चारा खातात आणि विहार करतात. पशुपेक्षाही पक्ष्यांच्या ठिकाणी जाणीव जास्त असल्यामुळे स्वतःसाठी घरटी तयार करून त्यात राहणे, धान्य साठविणे हे त्यास जमते.
परमेश्वराच्या या एकंदर रचनेत सर्व दृष्टीने विशेषत्वे करून मनुष्याचा अधिकारच अधिक असल्याचा दिसून येत आहे. मनुष्य जर प्रयत्न करील तर त्याच्या जाणीवेची दिवसेंदिवस वाढ होत जाऊन तो आपले इच्छित कार्य म्हणजे सुखस्थानापर्यंत पोहोचण्याचा उद्देश सिद्धीला नेऊ शकतो. परंतु सुखाचे स्थान संतांच्या मार्गदर्शनाशिवाय कळावयाचे नाही, असा परमेश्वराचा संकल्प आहे. ते स्थान मी स्वप्रयत्नाने मिळवीन म्हणून जर कोणी अहोरात्र खटपट करील तर त्याचा जन्म फुकटच जाईल, कारण ते स्थान त्यास कदापि लाभणार नाही. दयाघन परमेश्वराला करुणा येण्यासाठी मनुष्याने त्याचे नियमित आराधना करीत राहणे अत्यावश्यक आहे. परमेश्वर म्हणजे या जगाची उत्पत्ती झाल्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी झटणारी अद्भुत व अदृश्य अशी शक्ती होय. ज्याप्रमाणे दिवा म्हणजे अंधार नाहीसा करणारी शक्ती, त्याप्रमाणे देव म्हणजे दुःख मूळ जी माईक कल्पना ती नाहीशी करणारी स्वयंप्रकाश रूप शक्ती होय. तीच जगत जननी, जगतपालिनी, जगत कल्याणी, जगसूत्रधारिणी आणि जगद्रूपिणी आहे. हिनेच तिन्ही लोक निर्माण केले. हिचा निर्माता कोणी नाही, म्हणून ही शांभवी म्हणजे स्वयंभू आहे. ही सर्वांतर्यामी गुप्तपणे राहून जगन्नाटक चालविते. हिलाच कोणी अल्ला, कोणी गॉड, कोणी प्रभू, कोणी ब्रह्म असे म्हणतात. ही निर्गुण निराकार असून द्वंद्वाच्या पलीकडची आहे. चर्मचक्षूंना हिचे दर्शन होत नाही. ज्ञानदृष्टीनेच हिला जाणावयाचे आहे. ही भग म्हणजे दैवी संपत्ती, यश, श्री, औदार्य, सत्य, ज्ञान, वैराग्य हे षडगुण धारण करणारी आहे, म्हणून हिला भगवती असेही म्हणतात. हिने चराचर उत्पन्न केले असून त्यावर हिचे अत्यंत प्रेम आहे. तसेच त्यापासून ती पूर्ण अलिप्तही आहे. ही भक्त प्रेमास्तव सगुण होऊन समयानुसार अनेक रूपे धारण करून भक्ताचे भवसंकट निवारण करते. हिनेच वराह रूपाने हिरण्याक्ष, नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपू, राम रूपाने रावण, कुंभकर्णादी आणि कृष्ण रूपाने कंस, शिशुपाल, वक्रदंत इत्यादी दुष्टांचा संहार करून भक्तजनास सुखी केले. ही हृदय नगरातील षडविकारादी दैत्यांना मारून अभिमानाला चेंगरून टाकते व मोह महिषासुराला पायाखाली दडपून भक्ताला स्वानंद सुखाच्या साम्राज्याच्या गादीवर बसविते आणि त्यास अखंडानंद भोगविते, म्हणून ही गुरुकृपांबिका होय. ही चितशक्ती विघ्न संकटादी दूतांना पाठवून अज्ञ जीवांना आपल्याकडे ओढून घेते आणि बोधमात्रे करून ज्ञान सूर्यावरील अज्ञान अभ्र वितळवून टाकते. हिचे चिंतन जो करील त्याचे जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करून ही आदिमाता भक्ताला सदैव कृपाछत्राखाली ठेवते. कृतयुगात शमदमादी साधनाने, त्रेतायुगात यज्ञयागाने, द्वापार युगात अर्चनाने हिला प्रसन्न करण्याचा लोक प्रयत्न करीत असत. परंतु या कलियुगात मात्र केवळ भजनाने म्हणजे मनापासून केलेल्या प्रार्थनेनेच ही संतुष्ट होते. ही प्रेममयी आकाशाच्या वर किंवा पाताळाच्या खाली नसून सदोदित आपल्या अंतर्यामीच आहे. हिचे मनापासून म्हणजे अत्यंत प्रेमाने जो चिंतन करील त्याचे ती कायमचेच दुःख नाहीसे करते. ही भक्तांना महानंद देणारी म्हणून हिला महादेवी असेही म्हणतात. हिची कृपा संपादन करून जो महानंदाची प्राप्ती करून घेतो तोच महात्मा होय. अशा महात्म्यांच्या दर्शनाने चिंतेने ग्रस्त झालेले मन चिंता सोडून अकृत्रिम आनंद भोगू लागते. एरवी पुष्कळ परिश्रम करून देखील जे क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत नाही ते मन
त्यांच्या सहवासात प्रयत्नाशिवाय स्थिर होते. त्यांच्या बोधाने सर्व मायी कल्पना नाहीशा होऊन हृदयात पवित्रतेचा लख प्रकाश पडतो आणि तेने करून सत्य कोणते आणि असत्य कोणते हे कळू लागते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य प्रयत्न करू लागतो त्याच्या जाणीवेचा दिवसेंदिवस अधिकाधिक विकास होत जातो आणि गुरुकृपेने जाणीव पूर्ण विकास पावल्यावर त्यास निजसुखाची प्राप्ती होते. अनादिकालापासूनची मनुष्याच्या हृदयातील नेणीव घालविण्यास सत्पुरुषच एक समर्थ होत. याचकरिता पृथ्वीवर संतांचे अवतार होत असतात. परंतु भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की परमेश्वराचे चिंतन करणाऱ्या हजारो लोकांपैकी एखादाच मुमुक्षू असतो. हजारो मुमुक्षूपैकी एखाद्यालाच परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होते. त्याप्रमाणे भूतलावर पूर्ण पुरुष क्वचितच आढळतात. जरी संतांचे दर्शन दुर्लभ आहे तरी त्यांची चरित्रे वाचून किंवा ऐकून मनन केल्यानेही आपल्या पापाचे क्षालन होते. म्हणजे आपल्यावरील दुःखाचा भार पुष्कळसा कमी होतो. याकरिता अशा परमपवित्र पुरुषांची चरित्रे नेहमी वाचनात ठेवावी. या पुस्तकाचे नाव सिद्धारूढ वैभव. सिद्धारूढ वैभव हे नाव ठेवण्यात दोन अर्थ आहेत. एक, हुबळी येथील परमहंस श्री सिद्धारूढी महाराज यांचे चरित्र. दुसरा अर्थ, सिद्धारूढ सिद्धपदारूढ पुरुषांच्या ऐश्वर्याचे वर्णन असा आहे. याचे 7 भाग केले असून प्रत्येक भागाला बेल असे नाव दिले आहे. यात ठिकठिकाणी बोधवचने असून ती परमानंद प्राप्तीच्या मार्गात पावलोपावली येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मार्गदर्शक अशी आहेत. करिता हे पुस्तक रोज वाचनात ठेवावे. पहिला बेल अमृत बोलापासून वाचावा अशी बंधू भगिनी सविनय विनंती आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.